संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची बातमी आहे। उपचारासाठी वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कराडची तपासणी सुद्धा सुरू आहे। वाल्मिक कराड या प्रकरणातला मोठा आरोपी ठरला होता। वाल्मिक कराडचं मोठा दबदबा आहे आणि आपले प्रतिनिधी नागरगोजे माहिती देत आहेत। काय नेमकं अपडेट्स आहेत या आजारपणाबद्दल? नक्कीच आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे संतोष देशमुख प्रकरणाचा आरोपी आहे आणि गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून तो जेलमध्ये आहे। आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी देखील केली आहे आणि आता जिल्हा रुग्णालयातच उपचार त्यांच्यावर करण्यात येत आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे जे सर्व आरोपी आहेत ते गेल्या वर्षभरापासून अधिक काळापासून आहेत, परंतु वाल्मिक कराडची प्रकृती मात्र वारंवार बिघडत असल्याने यापूर्वी देखील त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं। आता पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत। आता ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्या तपासण्या सांगितल्या त्या तपासण्या केल्यानंतरच प्रकृती अस्वस्थतामागचं नेमकं कारण कळू शकणार आहे। या प्रकरणी आता बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक देखील या सर्व उपचारावर लक्ष ठेवून आहेत आणि जे आवश्यक आहे त्या चाचण्या केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।